असे कोणते ठिकाण आहे जिथे लग्न न झालेल्या मुली जाऊ शकत नाही? मी दोन आत्म्यांमधील पूल आहे, एकतेचं प्रतीक आहे, म्हणजे मी कोण आहे? प्रेम नाही. मी आहे माहेरचा ठेवा, अतिकुशलतेने किंवा अतिकुशलतेने मला सजवलं जातं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघतोय की एक संगीत सोहळा पार पडतोय आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत काव्य आणि जीवा आहे. कसे आहात? मस्त. छोटासा लगीन घर आहे. लगीन घर असल्यावर काही ना काहीतरी घडलंच पाहिजे, म्हणून एक छोटासा गेम घेऊन आले. काही लग्नाच्या कोडी आहेत, ते तुम्ही ओळखायच्या. असे कोणते ठिकाण आहे जिथे लग्न न झालेल्या मुली जाऊ शकत नाही? लग्न झाल्याशिवाय तिथे मुली जाऊ शकत नाही, असं कोणतं ठिकाण आहे? लग्न झाल्याशिवाय मुली जाऊ शकत नाही. लग्न झाल्याशिवाय तिथे जाऊ शकतच नाही, हक्काचं ते म्हणूच शकत. सासर. ज्याची किंमत काही नाही. लग्न झाल्याशिवाय आधी पण जातातच की मुली घेऊन जातात. हक्काचं असं म्हणू शकत. ज्यांची किंमत काही नाही पण सर्व गोष्टींची किंमत आहे. कशाचेही वजन नाही पण आयुष्यभर टिकते. ज्याची मालकी एक व्यक्ती असू शकत नाही परंतु दोन शेअर करू शकतात. येस. कोकणातून आला एक भट, त्याला धर की आपट. मी दोन आत्म्यांमधील पूल आहे, एकतेचं प्रतीक आहे, म्हणजे मी कोण आहे? प्रेम नाही. कशाचं प्रतीक आहे? मी आत्म्यांमधील पूल आहे आणि एकतेचं प्रतीक आहे. दोन आत्म्यांमधला एक पूल आणि एकतेचं प्रतीक. लग्नाची अंगठी. माझ्या डोक्यात आलं होतं पण म्हटलं माझ्यामुळे नवरा दिसतो रुबाबदार, माझ्यामुळेच पोशाख सजतो दिमागदार. दोन अक्षरात सामावलेले माझे नाव. मी काळी आहे पण कोकिळ नाही. मी काळी आहे पण कोकिळ नाही. लांब आहे पण काठी नाही. दोरी नाही पण बांधली जाते. नवरीच्या वेशभूषेला सजून दिसते. नाही. काळी आहे पण मुहूर्तमेढ नाही. मी काळी आहे पण कोकिळ नाही. लांब आहे पण काठी नाही. दोरी नाही पण बांधली जाते. नवरीच्या वेशभूषेला सजून दिसते. माझे नाव सांगा. वेणी. वा. माझे शरीर आहे गोल गोल, प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते. मी बनले आहे काचेची, प्रत्येक रंगात मी भेटते. मी आहे माहेरचा ठेवा, अतिकुशलतेने किंवा अतिकुशलतेने मला सजवलं जातं. वा. आणि शेवटचं एक आहे, जेवणात असतो माझा प्रामुख्याने वापर, पण लग्नात मात्र रंगीबेरंगी वावर. मंगलाष्टकानंतर दिसते माझी खरी पावर. खूप छान. म्हणजे इथे लग्नाची तयारी पूर्ण झालेली आहे, फक्त लग्न करायचं बाकी आहे. थँक्यू सो मच आणि मजा आली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.